मागण्या काय काय? हे सोयाबीन घोटाळा कृती समितीच्या वतीने हे जे आंदोलन चालू आहे हे गेल्या जवळपास 4 महिन्यापासून चालू आहे. अगदी थोडक्यात नेमकं सांगायचं म्हटलं तर तसंच बघितलं तर 2 एप्रिल 3 एप्रिलला नळदुर्ग पोलीस स्टेशनला याबाबतची फिर्याद दिली. अणदूरच्या तिघांनी श्री महालक्ष्मी आडत दुकान या नावानं दुकान काढलं, ज्याला कृषी उत्पन्न बाजार समितीनं परवानगी दिलेली आहे रीतसर, आणि जादा रकमेचा आमिष दाखवून उधारीवर सोयाबीन खरेदी केली आणि जवळपास 2-3 महिने झुलत ठेवला त्यानं. पुन्हा त्याच्याशी संपर्क झाला, आत्ता देतो उद्या देतो, आणि पुन्हा गायबच झाला. गायब झाल्यानंतर आपण 2 ते 3 एप्रिलला काहीतरी नळदुर्ग पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. 2-2.5 महिने नळदुर्ग पोलिसांनी ती फिर्याद तशीच ठेवली. त्यासाठी 50 हेलपाटे आमचे झाले SP ऑफिसला, उपविभागीय अधिकाऱ्यांना, कारण त्याची परवानगी पाहिजे, पुन्हा PP कडून परवानगी पाहिजे. अशा प्रकारे जवळपास याच्यात 2.5 महिना गेला. त्याच्यानंतर ते आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग केलं. ते केलं कालच्या 23 तारखेला, म्हणजे 23 ते 23 आज महिना उलटून गेला, परंतु कुठलीही कारवाई होत नाही. याच्यात जवळपास 56 शेतकरी आहेत आणि 1,02,09,000 रुपयाची फिर्याद दाखल झालेली आहे. तसं जर बघितलं तर 56 शेतकरी सोडून उर्वरित जे शेतकरी आहेत आणि ती जर रक्कम बघितली तर 1.5 कोटी रुपयाच्या जवळपास जाते. आमचं नेमकं म्हणणं असं आहे की त्याला परवाना दिला कुणी, कुठल्या याच्यावर दिला परवाना, त्याच्या बाबतीत काय गॅरंटी घेतली. तर एकंदरीत या सगळ्या घटना पाहता याच्या बाबतीत एक तयार करून मुद्दाम जाणीवपूर्वक हे घडवून आणलेलं आहे. पोलिसावर प्रचंड असा दबाव आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण याबाबतीत आपण तालुक्याच्या आमदारांना भेटलं, खासदारांना भेटलं, पालकमंत्र्यांना भेटलं, फडणवीस साहेबांना निवेदन दिलं. लोकशाहीच्या मार्गानं जे जे करायचं असतं त्या गोष्टी सगळं आपण केल्या आहेत. असं असताना पोलीस का पकडू शकत नाहीत? आणि आत्ता आमच्या सहकार्याने सांगितल्यासारखं उलटं त्यांची मुजोरी वाढत चालली आहे. पोलिसांना सापडत नाही त्याचा अर्थ असं होत नाही. अनेक अवैध धंदे चालू आहेत, ते पोलिसांना उघड्या डोळ्यानं दिसतात. तुम्हाला कोणाला आणायचं आहे ते आणता आणि सोडायचं आहे त्यांना सोडता. मग नेमकं या शेतकऱ्यांना काय तुम्ही शेतकऱ्यांना न्याय काय देत नाही? आमचा सलगरचा एक शेतकरी आहे, ज्याचं लग्न गेल्या महिन्यात होतं, त्याच्या भावाला कॅन्सर झाला आहे. इतक्या प्रचंड अडचणीत आहे. त्याला जर बघितलं तर पोलिसांना सुद्धा किवळली पाहिजे. आणखीन एका आमच्या मित्राच्या बहिणीचं लग्न मोडलं. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. शासन कुठलेही सध्या पीक विमा नाही, अनुदान नाही, कुठलीही शासनाची मदत नाही. आणि हे नसताना सुद्धा पुन्हा हा जो सोयाबीन घोटाळा आहे जवळपास 1.5 कोटी रुपयाचा, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी तक कसं धरायची, पेरणी कशी करायची, आता झालेल्या पेरणीला औषधं कसं फवारायचं, असे अनेक प्रचंड प्रश्न उभे आहेत. म्हणून शेतकऱ्यांना तातडीनं न्याय मिळाला पाहिजे. या बाबतीत खास एखादी समिती नेमून किंवा याच्या बाबतीत 2-3 पथकं नेमून आम्ही पोलिसांना विचारलं, आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाला. ते म्हणतात की आमचं पथक जाऊन आलंय परंतु सापडलं नाही. असं होत नाही. पोलिसांनी जर ठरवलं तर मेलेला माणूस हुडकून काढतात त्यांनी. ही पोलिसांकडे क्षमता आहे, परंतु का होतोय असं? तर निश्चितपणाने त्यांच्यावर दबाव आहे अशी आमची शंका आहे. आम्हाला असं वाटतंय. म्हणून सोयाबीन घोटाळा कृती समितीला इथं बसण्याची का हाऊस नाही. हे सगळे सर्वसामान्य शेतकरी आहेत. नळदुर्ग पोलिसांचं म्हणणं असं आहे की तुम्ही धाराशिवला बसा, कारण हे वर्ग तिकडे केला आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे, परंतु सगळ्याची ती परिस्थिती नाही. धाराशिवला जाण्या इतपत सुद्धा 1.5 कोटी रुपये गेल्यानंतर लाख रुपये आमचे पुन्हा गेले असतील. धाराशिवला जाणं येणं, ह्या आमदारला भेट, त्या खासदारला भेट, त्याला भेट, याला भेट. धाराशिवला सगळे शेतकरी जाण्या इतपत, तिथं बसण्या इतपत, तिथं बसण्याची सोय करण्या इतपत आजची परिस्थिती राहिली नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. पुन्हा ही अडचण होऊ शकत नाही. म्हणून शेवटी डिपार्टमेंट आहे. एखाद्या दुसऱ्या राज्यात एखादा गोंधळ झाला तर आपण काय तिथं जाऊन आंदोलन करत नाही, आपण इथं कलेक्टर ऑफिसवर करतो. उद्या एखाद्या नेत्यानं जर काय असंवैधानिक विधान केलं, अपशब्द वापरला, आपण त्याच्या घरासमोर जात नाही किंवा त्याच्या कार्यालयासमोर जात नाही. आपण स्थानिकला जे जे जवळचे कार्यालय आहेत, मग ते तहसील असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल, ग्रामपंचायत असेल, त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतो. म्हणून नळदुर्ग पोलिसांचं जे म्हणणं आहे ते आम्हाला काही योग्य वाटत नाही. तो डिपार्टमेंटचा भाग आहे. त्यांच्या डिपार्टमेंटसमोर आम्ही बसलो. त्यांनी इथे SP-ना बोलावं, आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावं आणि त्यांनी आश्वासित करावं की 4 दिवसात आम्ही अटक करतो, 8 दिवसात. तुम्हाला काय विचारायचं विचार. मला सांगा, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला आपण काय संदेश द्यायचा? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की हे प्रकार अवैध धंदे वाढलेले आहेत. 2 नंबर धंदेवाल्यांची मुजोरी वाढलेली आहे. असे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. जिल्ह्यात सुद्धा असे 2-3 प्रकार झालेत. यावर कुठेतरी आवर घातला पाहिजे, पायबंद घातला पाहिजे आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मदत